बोला काय ते घोषणा वगैरे द्या काहीतरी. हां आमचं ओट घड्याळाला, आमचं ओट घड्याळाला. त्याची कामे, गटारे, शाळांची म्हणजे नाही का काय असेल वेगळी कामे ती करणारे, अंगणवाड्या. बरं तिथं शिक्षण. औंढ्यामध्ये अंगणवाडीला इमारत नाही आहे किंवा समजा काही काही भागामध्ये शाळेचा पटसंख्या कमी झालेली, देवल्यामध्ये पण पटसंख्या कमी झाली, शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती. तर आपलं काय मत आहे सर, म्हणजे त्या पटसंख्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करणार का? शाळांमध्ये वेगळी सुविधा आली पाहिजे, कारण पटसंख्या वाढेल. हो, म्हणजे औंढोलीमध्ये कसं कॉम्प्युटरचं लॅब बसवल्यामुळे तिथं संख्या वाढली, त्यामुळे 2 शिक्षक आले. तसं इकडं पण काहीतरी वेगळ्या सुविधा करायच्या. हां, म्हणजे भाज्यामध्ये किंवा देवल्यामध्ये औंढोली किंवा कुसगाव मुलांसाठी. आणि सरकार तेवढं करतंय मुलांसाठी खेळणी वेगळी नाही का अशी आधुनिक तंत्र, त्याच्या आधुनिक तंत्रानुसार जे शिक्षण घेता येईल त्याचा प्रयत्न सगळे करतात. सरकारी सगळी सुविधा दिलेली आहे. आणि शाळेमध्ये समजा ग्रामीण भागामध्ये सेमी इंग्लिश जर चालू केलं शाळामध्ये तर पटसंख्या वाढा, त्यासाठी प्रयत्न करणार का काय? सेमी इंग्लिश चालू झालेले आहेत. चालू आहे ना? हो, सगळीकडे. आणि दुसरं ज्येष्ठांसाठी किंवा कामगारांसाठी म्हणजे कंपन्या असं इकडं आपल्याकडे काय आणणार का कंपन्या किंवा बाकीचं काय? म्हणजे अन्न कामगारांना रोजगार देणारे चालू करून, त्यासाठी नक्की काय सुविधा करतील हे त्यांनाच माहिती आहे. हो बरोबर, कारण काले आणि कुसगाव गट आहे ना, ते मनाव घेतलेले आहे, ते नक्कीच करणार आहे. आणि अजितदादांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या आशीर्वादाने जे काम चालले ते पुढे चालू ठेवणार ना. सर, मावळ साहेबसाठी आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपला धन्यवाद.